क्राईम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरामध्ये काल मात्र मृत्यूचा तांडव पाहायला भेटला. कारण की माथेफिरू आरोपीनं मात्र आपल्या कुटुंबाबरोबरच इतर कुटुंबांना देखील संपवून स्वतःचं आयुष्य देखील संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमधून समोर आली आहे. कारण की नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरने आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना आधी संपवलं. नंतरच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीला देखील संपवलं आणि त्यानंतर मात्र स्वतः घरी परतला आणि त्यानंतर स्वतःलाही संपवून घेतलं. आरोपी आलोक माथुरकर यांनी त्यांची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांच्या स्वतःला राहत्या घरातच संपवलं. त्यानंतर तो 100 फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या सासरी गेला आणि त्याने तिथे सासू लक्ष्मी देवीदास बोबडे व मेहुणी मनीषा यांना संपवलं. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारलं तर पत्नी, मुलगी आणि मुलीच्या डोक्यावर देखील वार केले. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. ही घटना पहाटेच्या वेळी घडली असावी असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. कारण की दुपारी 12च्या दरम्यान घटनेचे वृत्त शहरामध्ये पसरले होते. त्यानंतर उपराजधानीमध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली. हजारोच्या संख्येत मात्र बघ्यांची गर्दी झाली होती.